शेतकरी मित्रांनो नमस्कार. ॲग्रो इंडिया गुरुमधून मी सुरेश अकोलकर सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, आजचं कापूस मार्केट नेमकी कसं राहणार, उद्या कसं राहणार, तर थोडंसं धोक्याची घंटा म्हणता येईल कापसाच्या बाबतीमध्ये. कारण कापसाचे भाव थोडेसे रिव्हर्स आलेले आहे 100 रुपयांनी. कारण जे सरासरी दर होते साधारण 8,400 ते 8,800 वर जे कमाल दर पोहोचलेले होते मोठ्या मार्केटला, ते दर रिटर्न आलेले आहे 8,800 वरून 8,400 वर आलेले आहे. त्याचबरोबर जे गठण होतं, जे 55,100 होतं, ते आता 55,000 वरती आलेलं आहे. म्हणजे 100 रुपयांनी रेट मागे आले. त्यामुळे ज्या ठिकाणी सरासरी 8,000 रुपयांनी कापूस खरेदी केला जायचा, त्या ठिकाणी 7,900 रुपयापर्यंत दर आलेले आहेत. अजूनही थोडासा रिव्हर्स येण्याची शक्यता वाटते. जर सरासरी तुम्हाला 8,000 रुपये दर जर मिळत असेल, तर कापूस विकण्यास काही हरकत नाही. कारण या ठिकाणी जो CCI कडं 82 लाख गाठी जो कापूस आहे तो त्यांनी मार्केटला विकायला काढलेला आहे. फक्त प्लस पॉइंट हाच आहे, की जो 82 लाख गाठी आहेत, तो मार्केटचे जे रेट आहे त्या रेटनंच ते विकणार असल्यामुळे याचा परिणाम मार्केटवर होणार नाही. परंतु याचा भाव कमी होण्यात परिणाम होणार नाही, परंतु भाव वाढणार सुद्धा नाही. कारण मार्केटला आपल्या याच मार्केटला तो कापूस येणार आहे. 82 लाख ज्या गाठी आहेत त्या आपल्याच मार्केटला येणार. त्याच्यामुळं जे मार्केट आहे ते थांबलेलं आहे. वाढायला तयार नाही. वाढायला एखाद दिवस मार्च उजेडू शकते किंवा त्यापेक्षाही अधिक कालावधी लागू शकतो. त्यामुळे जर सरासरी 8,000 रुपयापर्यंत जर दर मिळत असतील शेतकरी मित्रांनो, तर कापूस जो आहे विकायला काहीही हरकत नाहीये. कारण सरासरी जे भाव आहे ते 100 रुपयानं घसरले. उद्याचे परिणाम आणखीही होऊ शकतात. त्यामुळे कापसाचे एकंदरीत दर बघा, डिसिजन घ्या. कारण कापूसही आपण जास्त दिवस ठेवू शकत नाही. एकंदरीत जे मोठमोठे मार्केट आहे त्या ठिकाणी 8,200 8,300 पर्यंत चाललाय. परंतु काही जे छोटे मोठे मार्केट आहे तर त्या ठिकाणी 7,800 7,700 7,900 पर्यंत जो कापूस आहे तो विक्री होतोय. मध्यंतरी जे व्यापारी आहे, जे प्रायव्हेट व्यापारी खरेदी करतात, त्यांचे सुद्धा भाव हे कमी झालेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी एकंदरीत वातावरण बघून, एकंदरीत मार्केटचा पूर्ण अभ्यास करून जर तुम्हाला असं वाटलं तर नक्की कापूस विकावा असंच एक डिसिजन घ्या. कारण येणाऱ्या काळामध्ये लवकर भाव वाढण्याची शक्यताही वाटत नाहीये. त्यामुळे कापूस विकायला काहीही हरकत नाही. ही एक थोडीशी अपडेट होती, धोक्याची घंटा होती. तरीही चौकशी करा. कारण CCI ने कापूस जो 82 लाख गाठी आहे त्या आणल्यामुळे हा परिणाम होतोय. तर मित्रांनो, असेच अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. Instagramवरही फॉलो करा, Facebookला फॉलो करा. धन्यवाद मित्रांनो.